हॅलो अस्सलाम वालेकुम. तर आज सकाळी उठून आम्ही निघालो होतो गावी, कारण की आज आमच्या गावाकडं यात्रा सुरुवात होणार आहे. त्याच्यासाठी मला भैया घ्यायला आलते आणि आम्ही सगळी फॅमिली निघालो होतो. पुण्यातच राहिले, कारण की यांना टाईम नव्हता, इतक्या लवकर यायचं नव्हतं. मग मी आणि सोहान ट्रेनमध्ये मस्ती करत होतो. छानपैकी स्नॅपचॅटमध्ये वेगवेगळ्या स्टाईलचे इमोजी ट्राय करत होतो. असंच आमचं दोघांचं चाललं होतं. नंतर भैया बसल्या बसल्या झोपले होते. त्यांचं असं झोपताना बघितलं. नंतर पाणीचा व्ह्यू, छान उजनी धरणाचा व्ह्यू एन्जॉय केला. इतका मोठा व्ह्यू होता आणि छान वाटत होतं. इतकं पाणी बघून सोहन झोपला होता आणि भैया बाहेर वाकून बघत होते, सेम शाहरुख खान स्टाईलमध्ये. आणि मग नंतर आम्ही वाकाव स्टेशनला पोहोचलो. वाकाव स्टेशनला पोहोचल्यानंतर तिथं आम्हाला मधीच उतरावं लागलं, कारण की दरवेळेस असंच असतं, असंच उतरावं लागतं. आणि चलत चलत आलो. नंतर माझे सासरे आम्हाला न्यायला आलते. सोहन मस्त खुश झाला होता. मग आम्ही ट्रेनला म्हणलो की आता बाय, जावा सोलापूर साईडकडं. मग आम्ही घरी निघालो. घरी निघाल्यानंतर आब्बांनी गाडी घेऊन आलते, टू व्हीलर. सगळी चिल्लर पार्टी टू व्हीलरवर बसून गेली. मग आम्ही वॉकिंग करत घराकडे निघालो होतो. मग चालत 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 इतका ऊन होतं आणि भैयांनी तर डोक्यावरच बॅग घेतली होती. मध्येच एक राडा झाला, माझी चप्पल तुटली. मग मला त्याला मधीच सोडून जावं लागलं. आणि घरी आल्यानंतर मस्तपैकी चिंचांचा प्रोग्राम चालू होता आणि आब्बाने जाऊन आणले होते मस्तपैकी पेरू. इतके छान आणि मस्त होते. गावाकडे आल्यानंतर असल्या गोष्टी खूप खायला भेटतात. मस्त होतं. सगळ्यांनी पेरूच्या फोडी करून खाल्ल्या. छान वाटत होतं. एन्जॉय केलं सगळ्यांनी. मग सोहानचं तर काही सांगूच नका. तोही इतका येडा होतो गावाकडं आल्यानंतर. आणि तो फुल मशीनच्या मागं फिरत होता. गाई म्हैस हेच काम होतं. त्याच्या आजोबाला फारशी मदतच करत फिरत होता. या प्रकारे आम्ही गावाकडं आल्यानंतर असल्या गोष्टी नेहमी होतात. आणि बघा, असा होता माझा आजचा दिवस. चला बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.